पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात कोकणातील सुप्रसिद्ध लेखक नितीन दशरथ राणे यांची शहाणं बाळ ही कथा. अभिवाचन स्वरूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल. सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या अभिनव उपक्रमामध्ये मी रूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी आपण एका नवीन पुस्तकाचा परिचयही करून घेणार आहोत. सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी. लेखक सुनील परांजपे. हिमालयाचं उत्तुंग शिखर पायथ्याशी उभं राहून बघताना आपण भारावून तर जातोच, पण हळूहळू आश्चर्यमुग्ध होऊन जातो. आपल्या लक्षात येतं की आपण मान कितीही वर केली तरी ते आपल्या नजरेत सामावत नाही, पण त्याचं जे दर्शन होतं त्याने आपण नतमस्तक होतो. हात नकळत जोडले जातात. सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी हे पुस्तक वाचताना आपली अशीच अवस्था होते. MS सुब्बुलक्ष्मी यांचा सारा जीवनपट पाहताना जाणवतं की त्यांचा जीवनपट सांगता येतो, पण त्यातून जाणवणारी त्यांची गुणरत्ने मात्र कोंजळीत मावत नाहीत. वाचताना विलक्षण अद्भुत अनुभव आपल्याला येत असतो आणि हात नकळत जोडले जातात. कलाकार नावारूपाला आला की तो एकदम मोठा कलाकार होऊन जातो, पण त्याचा सामान्य ते असामान्य हा प्रवास समजून घ्यायचा असेल तर तो नेमका कसा घडतो, त्याच्या आयुष्यात वळणं कशी येतात, प्रश्न कुठले पडतात, कोडी कुठली असतात, त्याला त्याचा गुरु कसा मिळतो, त्याला त्याच्या जीवनाचं ध्येय कसं सापडतं, त्याची मेहनत किती असाधारण असते, हे आणि असे अनेक प्रश्न विचारात घ्यावे लागतात. लहानपणाची कुंजम्मा ते मोठेपणीच्या भारतरत्न MS सुब्बुलक्ष्मी हा असामान्य कलाकाराचा प्रवास जाणून घेण्याची एक सुंदर संधी हे पुस्तक वाचकाला देतं. लहानपणी आईच्या प्रेमात वाढलेल्या कुंजम्माला तारुण्याचा काळ तेवढा सोपा नव्हता, कारण ती देवदासी कन्या होती. अशा वेळी घर सोडून जाण्याचा तिने घेतलेला निर्णय हा त्या काळात किती अवघड गेला असेल, पण यातून कुंजम्मांचे कितीतरी गुण मनाला स्पर्शून जातात. आईची देवदासी परंपरा आपण पुढे न्यायची नाही, तर आपलं गाणं आणि कला सांभाळायची हा विचार एवढ्या लहान वयात मनात येणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे सोपं नव्हतं. घर सोडून आल्यानंतर त्यांना मिळालेली टी सदाशिवम यांची मोलाची साथ हा सुब्बुलक्ष्मी यांच्या आयुष्यातला एक मोठा अध्याय आहे. आणि या पुस्तकात हा अध्याय सविस्तर आणि योग्य त्या वजनाने लिहिला गेला आहे. त्यामुळे कलाकार घडतो तेव्हा त्याच्या मागे कोणीतरी त्याला घडवायला उभं असतं याचीही एक सुंदर जाणीव हे पुस्तक करून देतं. आणि मुख्य म्हणजे ती व्यक्ती आपला विचार, स्वार्थ बाजूला ठेवून त्या कलाकाराच्या मागे ठामपणे उभी राहते, ॲज अ फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. तेव्हाच त्या कलाकाराचा आलेख कसा वर जातो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे टी सदाशिवम यांची भक्कम साथ हे होय. हे प्रकरणही अतिशय साधेपणाने पण प्रभावीपणे या पुस्तकात रेखाटले गेले आहे. या चरित्राचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सुब्बुलक्ष्मी यांची गायिका म्हणून जी उंची आहे ती तर उत्तम रीतीने चित्रित झालीच आहे, पण एक गृहिणी, एक आई म्हणून त्यांची मुळं किती खोल होती हेही या चरित्रात पाहायला मिळतं. कांची मठाचे जगद्गुरू चंद्रशेखरेंद्र सरस्वतींनी त्यांना साक्षात तुळशी वृंदावन अशी उपाधी दिली होती. सुब्बुलक्ष्मी आणि त्यांचं जीवन याबद्दल मराठी रसिकांना नेहमीच कुतूहल वाटत राहिलं आहे.
आज महाराष्ट्रातही कित्येक घरातली सकाळ ही तव सुप्रभातम या त्यांच्या पदाने सुरू होते. त्या जरी दाक्षिणात्य असल्या तरी त्यांचे कित्येक पद मराठी घरातही कायम ऐकू येत असतात. खरं तर संगीत आणि संगीत क्षेत्रातील कलाकार हा कधीही एका प्रांताचा नसतो, तो साऱ्या विश्वाला आपलंसं करून घेतो. सुब्बलक्ष्मी यांनीही सर्व रसिकांना आपलंसं केलं आणि म्हणूनच त्यांचं चरित्र मराठीतून येणं हे फार गरजेचं होतं. ती इच्छा आणि ती पोकळी या पुस्तकाने भरून काढली आहे. यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूया. कथेचं शीर्षक आहे शहाणं बाळ. लेखक आहेत नितीन दशरथ राणे. नितीन दशरथ राणे कोकणातील सात्रल या गावी राहतात. ते स्वतः टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करतात. आतापर्यंत अनेक मराठी मालवणी कथा लिहिल्या आहेत. प्रासंगिक लेख, ललित लेखन असे अनेक विपुल लेखन केलेले आहे. कथा अंतरीच्या हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिक आणि दिवाळी अंकांमधून प्रकाशित झालेल्या साहित्यास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. शहाणं बाळ. अचानक आलेल्या पावसाने टेरेसवर घातलेले सुकवण घरात घेताना सोपानरावांची त्रेधा तिरपीट उडत होती. त्यांना आयुष्यात कधी असली कामं करूनच माहित नव्हतं. छोट्या चिन्मयलाही नुकतंच त्यांनी क्लासला सोडलं होतं, त्यामुळे त्याचीही चिमुकली मदत होणार नव्हती. सगळं घरात आणेपर्यंत थोडंफार भिजलंच, पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते वाळवण ठेवलं. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. सुनबाईचा कॉल होता. वाळवण आत घेतलं काय विचारत होती. शिवाय चिन्मयची खबर घेऊन तिने फोन ठेवून दिला. संध्याकाळचे 5 वाजले असतील. थोड्याच वेळात सुनबाई घरी येणार होती. त्यांनी गॅसवर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला घेतली. खरं तर सुरुवातीला चहा करताना सुद्धा त्यांच्या खूप चुका व्हायच्या, पण सकाळच्या वेळेला किचन मध्ये सुनेबरोबर लुडबुड करून त्यांनी चहाचे तंत्र आत्मसात करून घेतले होते. आणि एके दिवशी सून आणि मुलगा ऑफिसमधून घरी आल्यावर त्यांना फक्कड चहा देऊन सरप्राईज दिले होते. सागर तर वेडाच झाला होता. ज्या बाबांना गॅस कसा पेटवतात ते माहित नव्हतं, ज्याने कधी उठून स्वतःसाठी एक ग्लास पाणी सुद्धा घेतलं नव्हतं, आयुष्यात कधीच घरच्या कामाला हात सुद्धा लावला नव्हता, त्यांनी आज चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब. त्या दिवसापासून त्यांचे आणि नातू चिन्मयचे प्रयोग सुरू झाले. युट्यूब वरून रेसिपीज बघून नवीन नवीन काही ना काही ते बनवू लागले. कधी जमायचे, कधी फसायचे, पण सोपानराव हार मानायचे नाही. जिद्दीने पुन्हा नवीन गाठ घालायचे. मुलगा आणि सून ऑफिसला गेले की सोपानराव त्यांना कसं खुश ठेवता येईल या विचारात असायचे. आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळंच काहीतरी करायचं सुचलं होतं आणि ते खटपटीला लागले. चक्क गॉगल लावून कांदा चिरायला बसले होते. कांदा चिरता चिरता ते भूतकाळात हरवले. असेच एके दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजे त्यांच्या बायकोचा हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता. सोपानराव नुकतेच कामावरून आले होते. सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती मिनत्या कराव्या लागल्या होत्या. अगदी काकुळतीला आल्या तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरला होता, तोही वैतागतच. त्याची त्यांना आज आठवण झाली आणि त्यांचे मन गतकाळात फिरत राहिले. ते नुकतेच रिटायर्ड झाले होते. खरं तर अलीकडे उतार वयात त्यांना पत्नीच्या प्रेमाची, तिच्या कष्टाची आणि त्यागाची जाणीव होऊ लागली होती. रिटायरमेंट नंतर बायकोसाठी खूप काही करायचे, तिला सुखात ठेवायचे, तिची हौस मौज करायची असे त्यांनी ठरवले होते. ती देवभोळी होती आणि सोपानराव नेमके उलट, देवापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणारे. पण आता तिच्या समाधानासाठी
ती म्हणेल तिथे तिला तीर्थक्षेत्री घेऊन जायचे असा सगळा बेत ठरवून बसले होते. मुलगाही मोठा झाला होता. नोकरी, लग्न, एक मूल अशा सगळ्या त्याच्याबद्दलच्याही काळज्या मिटल्या होत्या. त्याचेही जीवन स्थिरावले होते. आता उर्वरित जीवन एकमेकांच्या सोबतीने एकमेकांसाठी जगायचे असे त्या दोघांनी मिळून ठरवले होते. ती माऊली सुद्धा खूप खुश होती. पण ते सुख नियतीला पाहवले नाही. सावित्रीबाईंना ब्रेन कॅन्सर झाला आणि हे कळाल्यावर सोपानरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते स्वतःच्या आयुष्यात तिच्या नसण्याच्या कल्पनेने साफ कोलमडले. ती आता काही दिवसांची सोबतीन होती. सोपानरावांनी रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. शेवटी त्याने स्वतःला सावरले. या शेवटच्या दिवसात तरी जमेल तेवढे तिला आनंद द्यावा यासाठी धडपडू लागले. आपले दुःख काळजात खोलवर पुरून टाकले आणि त्यावर उसन्या अवसानाची मखमली चादर पांघरण्याची केविलवाणी धडपड करू लागले. सोपानराव तिची खूप काळजी घेऊ लागले. तिला काही हवं नको ते पाहू लागले. तिची सेवा करू लागले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल. सोपानराव सावित्रीबाईंसाठी काय काय करता येईल याचाच विचार करत हॉलमध्ये वर्तमानपत्र चाळत बसले होते. एवढ्याच सावित्रीबाईंच्या खोलीतून कसला तरी विचित्र आवाज आला. सोपानराव लगेच आत गेले. सावित्रीबाईंना खूप जास्ती धाप लागली होती. त्या जोर जोरात श्वास घेत होत्या. सागर व सुनबाई सुद्धा घरात नव्हते. सोपानरावांना काहीच सुचेना. त्यांनी त्यांचा हात हातात घेतला तर हातात एक चुरगळलेला कागद दिसला. सावित्रीबाईंचा ऊर धपापत होता. त्यांना बोलता येत नव्हते. त्यांनी खुणेनेच ती चिठ्ठी नवऱ्याला वाचायला सांगितली. सोपानरावांनी तो कागद उलगडला आणि वाचायला सुरुवात केली. सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या सावित्रीबाईंनी जीवाच्या आकांताने कशाबशा काही ओळी खरडलेल्या होत्या. सोपानरावांना गलबलून आले. प्रिय सोपान, माफ करा, तुम्हाला एकेरी हाक मारते, पण आज का कोणास ठाऊक तसं म्हणावंसं वाटतंय. खूप दिवसांपासून तुम्हाला एकदा तरी एकेरी हाक मारावी अशी माझी इच्छा होती, पण कधी हिंमत केली नाही. मी आता फार जगेन असं वाटत नाही. कालच सूनबाई आणि सागर बोलताना काही गोष्टी कानावर आल्या. खरं तर आज हे तुम्हाला मी सांगणारच होते, पण काल रात्रीपासून माझा आवाजच फुटत नाहीये. असो, बहुतेक त्यांना माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे. माझ्या जिवंतपणी मरणोत्तर गोष्टींचे बोलणे सुरू होते. मला माझी काळजी नाहीये. माझ्या पश्चात तुमचे कसे होईल याची चिंता मला लागून राहिली. जवळचे तुटपुंजे धनही मुलाच्या लग्नात आणि माझ्या आजारपणात संपत आले. कालचे सुनेचे शब्द ऐकून मला तुमची अधिकच काळजी वाटू लागली. माझ्या पश्चात तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी सुनबाई बोलत होती. त्यावर सागर काही बोलला नसला तरी त्याचे मत बदलायला वेळ लागणार नाही. तर आता तुम्हाला शहाणं बाळ बनून राहावं लागेल. वृद्धावस्था म्हणजे दुसरं बालपण म्हणतात ते काही खोटं नाही. आता हेच बाळपण एका वेगळ्या अर्थाने तुम्हाला जगायचे आहे. मुला सुनेची अडचण न बनता त्यांची सोय बनायची. कदाचित दोघेही नोकरीला असल्यामुळे माझ्या पश्चात ते असा विचार करत असावे, पण तुम्हालाच तुमचे अस्तित्व दाखवून द्यायचे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाहीये. थोडे मनकवडे व्हावे लागेल. घरातली छोटी मोठी कामं आपली समजून केली तर तुमचाही वेळ निघून जाईल. मी असताना हक्काने एखादी गोष्ट मला सांगत होता आणि ती मी आनंदाने करत होते, पण आता तुमची कामे तुम्हालाच करावी लागतील. मला माहित आहे तुमच्यासाठी हे सुरुवातीला कठीण जाईल आणि तुमच्या मनात हेही आलं असेल, हे सगळं करण्यापेक्षा मी वृद्धाश्रमात का जाऊ नये. वृद्धाश्रमात पैसा फेकला की सगळ्या गोष्टी होती. पण इथे आपल्या माणसात
आपल्या घरात राहण्यात जे समाधान आहे ते तुम्हाला तिथे कधीच मिळणार नाही. एक सांगू, आपली सून देखील माझ्यासारखीच एक स्त्री आहे. एका स्त्रीच्या काही अपेक्षा असतात, त्या ओळखून वागले की तिलाही ओढ लागते. त्यांच्या प्रायव्हसीज, आवडीनिवडी, कल हे सारं जपलं की ती माणसं आपली बनतात. शेवटी माणूस सर्वात जास्त कशाचा भुकेला असेल तर ते प्रेम आहे. आणि तेच तुम्हाला तुमच्या मुलासोबतच सून आणि नातवावर देखील करायचे. त्यांचे मन ओळखून वागायचे आहे. तुम्ही म्हणाल, माझ्यावर कोण प्रेम करणार? पण सृष्टीचा एक नियम मला नक्की माहिती आहे. एखाद्याला प्रेम दिले तर ते सव्यास तुम्हाला परत मिळते, तसंच ते तुम्हालाही मिळेल. मी म्हणते म्हणून एकदा शहाणं बाळ बनून बघा. घर तुमचंच आहे, पण त्यात अस्तित्वहीन बनून राहू नका, भार होऊन राहू नका. सर्वांचे आवडते बनून जगण्यातच मजा आहे. तुमची सावित्री. सोपानरावांचे डोळे पाणावले होते. मरणाला टेकली पण अजूनही माझी किती काळजी करते. तिचं संपूर्ण आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेलं. आपण तर कधीच तिचं म्हणणं ऐकलं नाही. नेहमी तिच्याशी हेकटपणानेच वागलो. आपलं तेच खरं करत आलो. पण आज तिचं ऐकण्याची, तिच्या समाधानासाठी काही करण्याची वेळ आली. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी शहाणं बाळ व्हायला हवं. सोपानरावांनी वचन देण्यासाठी आपला हात तिच्या हातात दिला. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य दिसले, पण काही क्षणच. सोपानरावांचा हात हातात घट्ट पकडून ती केव्हाच अनंतात विलीन झाली होती. त्या दिवसापासून सोपानराव हळूहळू आपल्यात बदल घडवून आणू लागले. छोट्या छोट्या गोष्टीमधून आपला खारीचा वाटा उचलू लागले. 2 महिन्यांनी सुनेने वृद्धाश्रमाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो शेवटचाच प्रयत्न ठरला. त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात पुन्हा निघाला नाही. मुला सुनेला वेळ असेल नसेल तेव्हा अगदी चक्कीवरून दळण आणण्यापासून घरातील साफसफाई करण्यात सुद्धा सोपानरावांनी कधी लाज बाळगली नाही. ते प्रसंग, मूड ओळखून आपले वागणे बदलू लागले. त्यांना एक गोष्ट चांगलीच पटली होती. एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल तर त्या व्यक्तीपासून आपल्यालाही त्रास होत नाही याचा प्रत्यय त्यांना घरात येऊ लागला. सुनेचे वागणे बदलले. तीही त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली. सागरला त्याच्याशी अगोदर कामापुरते बोलणाऱ्या बाबांचे आत्ताचे वागणे आवडू लागले. तोही त्यांच्याशी मनमोकळेपणाने वागू बोलू लागला. एके दिवशी तर विस्मृतीत गेलेला त्यांचा वाढदिवस मुलासुनेने साजरा केला. हे सारं काही सोपानरावांसाठी नवीन होतं. एकंदरीत सावित्रीबाईंचं शहाणं बाळ आता घरात चांगलंच रांगू लागलं होतं. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि त्या आवाजाने सोपानराव तंद्रीतून बाहेर आले. तेलाचा हात फडक्याला पुसत त्याने दरवाजा उघडला. समोर मुलगा, सून आणि चिन्मय चिंब भिजून उभे होते. अरे, तुम्ही तर पूर्ण भिजलात की, आणि चिन्मयला का आणलं? मी त्याला आणायला जाणारच होतो की, असं बोलून सोपानरावांनी सगळ्यांना टॉवेल दिला आणि बाथरूम मधला गिझर चालू केला. बाबा, पाऊस खूप पडत होता ना, म्हणून त्याला आणला. परत तुम्हालाही त्याला आणायला जावे लागलेच असते आणि तुम्ही पण भिजला असता. चिखलात भरलेले बूट काढता काढता सागर म्हणाला. बाहेर अजूनही धो पाऊस पडत होता. सर्वजण फ्रेश होऊन हॉलमध्ये बसले होते. सोपानराव किचन मध्ये जायला उठणार एवढ्यात त्यांची सून सानवी गरम गरम भजीने भरलेल्या प्लेट्स घेऊन हॉलमध्ये येताना दिसली. बाबा, खरं सांगू का, मला ना आज असा पाऊस पडताना बघून भजीच खावीशी वाटली होती आणि तुम्ही नेमका आज भज्यांचा बेत केला. भज्यांची एक प्लेट सोपानरावांकडे देत सानवी बोलली. हा अगं सानवी, बाबा ना मन कवडे झाले. बाबांच्या प्लेटमधील एक भजी उचलत सागर म्हणाला. हे ऐकल्यावर सोपानरावांनी गालातल्या गालात हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडे अगदी कृतज्ञतेने पाहिले आणि भज्याचा एक तुकडा तोंडात टाकला, अगदी शहाण्या बाळासारखा.
धन्यवाद.